बारामतीमध्ये एकनाथ गणेश फेस्टिवलचे 2024चे आयोजन करण्यात आले होते। हे आयोजन शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र जेवरे यांच्या वतीने करण्यात आले होते। मात्र सुरेंद्र जेवरे यांनी अजितदादा यांनी या फेस्टिवलला उपस्थिती न लावल्याने सकाळी अजित पवार यांच्या बॅनरवरील फोटोवर काळे कापड टाकले। त्यामुळे मोठ्या प्रमाणात बारामतीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमकता दाखवली। त्यामुळे साहजिकच महायुतीमधून वरिष्ठ पातळीवरून काही आदेश आले आणि शिवसेनेच्या वतीने देखील आदेश आले। त्या संदर्भातच शिवसेनेच्या पुणे जिल्हा संपर्क प्रमुख गीतांजली ताई ढोणे यांनी आत्ताच पत्रकार परिषद आयोजित केली होती आणि या संदर्भात ताई सुरेंद्र जेवरे यांनी जी परिस्थिती सकाळी झालेली आहे आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले होते। साहजिकच महायुतीमध्ये एक धुसफूस पाहायला मिळाली। काय सांगाल, कशा पद्धतीने काय आदेश देण्यात आलेले आहेत या संदर्भात? नाही, सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छिते की महायुतीमध्ये कुठल्याही प्रकारची धुसफूस नाही आहे। सगळं वातावरण खूप चांगलं आहे आणि वरिष्ठांचा मान सन्मान हा ठेवलाच गेला पाहिजे। जी त्यांनी सकाळी कृत्य केलं ते कृत्य त्यांचं वैयक्तिक आहे, त्याला कुठल्याही प्रकारे पक्ष आम्ही सपोर्ट करणार नाही। तर त्यांचं वैयक्तिक असल्याकारणास्तव आम्ही सर्वप्रथम त्याचा निषेध व्यक्त करतो। आदरणीय दादांच्या बाबतीत असो किंवा कुठल्याही वरिष्ठांच्या बाबतीत असो, आघाडीमध्ये अशी कुणीही वक्तव्य केली नाही पाहिजेत आणि गणेश उत्सवांचे दिवस आहेत, त्यामध्ये असं कुठलंही तणावाचं वातावरण नसावं म्हणून आम्हाला वरिष्ठांकडून आदेश आले आणि त्या आदेशाचं आम्ही पालन केलं। जे काही ह्या ठिकाणी कृत्य झालेलं आहे त्याची वित्तम बातमी आम्ही आमच्या वरिष्ठांपर्यंत देऊ आणि नक्कीच ह्या विषयावर वरिष्ठांकडून लवकरात लवकर कारवाई एकंदरीतच जे गणेश फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते, वरिष्ठ पातळीवर जे शिवसेनेचे नेते आहेत त्यांना निमंत्रण होतं का? आपल्याला होतं का किंवा मुख्यमंत्र्यांना निमंत्रण होतं का? नाही, आत्तापर्यंत जी मी माहिती घेतलेली अजून तरी कोणाला निमंत्रण नाही आहे आणि गणेश उत्सवाचे दिवस अजून पुढे 7-8 शिल्लक आहेत। तर त्या दिवसांमध्ये त्यांनी जर निमंत्रण देणार असं त्यांच्याकडं जर काही भूमिका असेल तर ती आम्हाला माहिती नाही आहे। पण बारामतीमध्ये पदाधिकाऱ्यांचा मी एकंदर सगळा कल घेतला तर त्या कार्यक्रमाबद्दल अद्यापही कोणाला माहिती नव्हती आणि जो काही त्यांनी आज प्रकार केला त्याबद्दलही कुठल्या पदाधिकाऱ्याला माहिती नाही आहे। आपण आत्ताच इथं बारामतीमध्ये भेट दिलेली आहे का? कोणती माहिती आपल्याला मिळाली आणि वरिष्ठ पातळीवर कशा पद्धतीची माहिती देणार ज्या प्रकारे पुढील काळात असल्या बाबी होणार नाही? मला पदाधिकाऱ्यांचे इथून फोन आले आणि लोकशाहीच्या माध्यमातून ती वरिष्ठांपर्यंतही ती बातमी मिळाली होती। त्या संदर्भात आम्हाला आमचे संपर्क नेते मशिलकर साहेबांचा मेसेज आला की जो काही बारामतीमध्ये प्रकार झालेला आहे तो आपल्या पक्षाच्या वतीने आपण निषेध व्यक्त केला पाहिजे आणि पक्षातील प्रत्येक वरिष्ठांचा आपण आदर ठेवला पाहिजे असे आपण एक मेसेज या ठिकाणी जाऊन दिला पाहिजे प्रत्येक पदाधिकाऱ्यांना। एकंदरीतच ह्या होत्या जिल्हा संपर्क प्रमुख गीतांजली ताई ढोणे। महायुतीत कसल्याही स्वरूपाची धुसफूस नाही, परंतु महायुतीतील कोणत्याही कार्यकर्त्यांनी अशा गोष्टी करू नये यावेळी सांगण्यात आलेल्या आहे आणि वरिष्ठ पातळीवरून ज्या आम्हाला सूचना आलेल्या आहेत त्या प्रकारे आम्ही माहिती घेऊन ही सर्व माहिती बारामतीतील लवकरच वरिष्ठांच्या कानावरती घालून ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो अशा त्यांनी माहिती दिलेली आहे। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब सह दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।